नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर खूप दिवसानंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करत आहोत. तुमचं स्वागत आहे यार गणू ब्लॉग 2-1मध्ये. तर मित्रांनो, आज आपण नाईटचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आज शुभमचा बड्डे आहे आणि आपण त्याचा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर खूप एन्जॉय करणार आहोत. तर ते सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगला आणि नवीन असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थोडे कपडे डल वाटत आहे, थोडं चेंज करतो आणि मग कंटिन्यू करतो व्हिडिओ. चला बाय बाय. तर गाईज आउटफिट चेंज करून झालं. तुम्हाला कसं वाटत असेल आउटफिट ते सांगा. आणि आपल्या संगती आहे केतन भाऊ केक घेऊन आणि आपण शुभमच्या बिल्डिंग खाली आहोत आणि आता त्याच्या घरी जाऊया आणि केक कटिंग करूया, सेलिब्रेशन करूया, एन्जॉय करूया आणि त्यासोबत बाहेर जायचा प्लॅन आहे. तर ते बघूया, नाहीतर आपण घरीच पार्सल मागूया आणि घरात एन्जॉय करूया. तर भाऊ काय वाटतं? काय नाही, आता आपण वरती जाऊया. ठीक आहे, तर आपण जाऊया वरती. काहीच एवढा 10 मिनटं वेट करून आम्हाला कळलंय की शुभम घरात नाही आहे. आमचा झालाय लिटरली पचका झालाय. आम्ही दार ठोकतोय, त्याला फायनली कॉल केला, त्याला विचारलं कुठे आहे, तर तो बोलला बाहेर आहे. तर आता आम्ही थोडा वेट करणार आहे, नाही तर हा दरवाजा तोड दे दया. दया तोड, दया तोड. नको दया तोड नको, नाही तर काकू मारतील, बेकार मारतील. अरे बाप रे, किसने किया? मैंने नहीं किया, मैं तुझे अरे भाई, अरे तुझे कौन बोल रहा है? तर आपण 10 मिनटं वेट करूया. नाही आला केक घेऊन घरी डायरेक्ट कल्टी मारू. तर गाईस शुभम आलाय फायनली. पक्का लेट करून आलेला आहे. किती वेळ? I'm so sorry, brother. नाही एवढा वेळ. वाढदिवसाच्या आधीची शुभेच्छा. डिप्रेशन. वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. लवकरात लवकर आमचा भाऊ. Thank you, उदय. अरे लव यू. अशा रीतीने आम्ही आज आलेलो आहे शुभमच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा करायला. तर आज आपण जाणार आहोत त्याच्या घरामध्ये. चला क्या बोलणं काय चालत आहे? सगळ्यात पहिले हा आहे हॉल. तर गाईज हा हॉल आहे. इकडे आम्ही केक कापणार आहोत. तर तुम्ही आम्ही 4 जणच आहेत, त्यामुळे जास्त पब्लिक नाहीत, कारण सगळ्यांचे कामाचा टाइम असतो, थकून येतात. पण अपकमिंग सॅटरडे आम्ही जरा मोठा बर्थडे करू, थोडा चांगल्या प्रमाणात. आता जरा शॉर्ट मध्ये बर्थडे करणार आहोत. तर चालू राहू द्या, भेटूया थोड्या वेळात. A few moments later. तर काय आता आपण शुभमचा बर्थडे करत आहोत. शुभम आपला भाऊ केक कापत आहेत. काप ना. अरे काप. ब्लॉग येणार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शुभम. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, mummy. मम्मी मम्मी Happy birthday to me. ओके मम्मी ऐकलं. तर काय फायनली शुभमचा बर्थडे झालाय. रात्री बराबर 12ला 5 मिनिटं आधी शुभमचा बर्थडे आपण केला आहे. आणि आता मस्त जेवणार वगैरे. झाडू तू मारणार, आम्ही कशाला मारणार? गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं दे. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे बेकार कचरा. काय बोलत होती आई? जे पाहिजे ते नाही भेटले. काय ते जेवण नाही? बंद कर ना, तेरा बकवास बंद कर अबे. काही स्टार्टरच नाही आला आमचा. कौन है ये लोग? आणि आमचा बर्थडे बटर रोटी, तेलातली रोटी नाही. ते व्हेज वाले वेगळे. नाही, व्हेज वाले मी ते. व्हेज आहे काय? अच्छा ओके बाई. तर गाईज आम्ही तू आता व्हेज कधीपासून? जेवतो आणि जेवल्यानंतर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो. गाईज आता थोडं घर साफसफाई करून आम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि आमचा शेठ माणूस काय होतं, डॉक्टर. हा, डॉक्टर इकडे बघा एक मिनिट. हाय करा. झाडूने हाय करा. झाडूने हाय करा. झाडूने. आता काय झाडू मारता काय मी तो डायलॉग घेऊ आता. अलग होईल ना. काय सांगू नाही शकत, असं काय ते बोलतो त्यानंतर We don't say anything. इथं अंग भिजले घामानं. आता शांत बसतो जरा ना माना. अगं भिजलं नाही गावानं, अगं भिजलं नाही गावानं.
झटके येत होते आम्हाला. गर्मीमध्ये काही सुचत नाही कोणालाही. काहीतरी करायचंय फक्त एवढंच. आता जर पंखा चालू केला तर हा आपल्याला शिव्या घालेल. नको. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे बंद केला. अरे तुला ते गरम होत होत ना म्हणून लावलेला. काय नाही शुभम आहे दुसरा घास. तर काय घर साफ झाल्यानंतर आपण तुम्हाला आपलं घर कसं साफ झालं ते दाखवूया. कारभारी दमान बोल के अंग भिजलंय घामान. तर मित्रांनो रात्री खूप लेट झाला म्हणून मी काय व्हिडिओ कंटिन्यू केली नाही. पण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या आणि शेअर करा व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरच येईल आणि खूप प्रेम द्या गाईज. लव यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.